कोणाला बंधनात टाकू नका. एवढा काही बाबा मोठा नाही. कोणाचा मर्जी सन्मान वाजू द्या. बंधन टाकल्यासारखं होतं तरी बाबाचा ऐका. आता मी जास्त काही बोलत नाही. जे जे आले आम्हाला ते लोक सांगा. आपण तरुणी तुझा सारावे. आपण कल्ल्याचे नवल नवे परंपरा म्हणा. जे काही मागे झाला असेल ते जाऊ द्या. तिला जाऊ नका. आपल्या पुढे जे काही दिवस आला आपल्याला किती दिवस गुजार करायचं एवढं करून आपण प्रत्येक दिवस जगायचं आहे माणसाला. అలాగే प्रत्येक वर्णाच्या रूपापासून ईश्वराचंच वर्णन आहे. आपल्या इकडं जय जय रामकृष्ण हरी घेतो आपण. हे पहिला अभंग जय जय रामकृष्ण हरी. या शब्दामध्ये परमेश्वराची ओळख आहे. एका शब्दामध्ये जय जय राम कृष्ण हरी. आम्ही काय झालं राम आणि कृष्ण तेच देव असतील. मधामध्ये काही नाही. पण इथं कुठे शब्द चुकला. जय जय राम एक शब्द. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय रूपाच्या अभंगामध्ये तुकाराम बाबांना ओळख करून दिली परमेश्वराची. आम्हाला समजली नाही. मला लोकाला हा शब्द मुळाचा समजला नाही. ऐकणारालाही समजला नाही. इथं कोणाचाही दोष नाही. कोण तोंड धरलं नाही. कोण कान बंद केले नाही. कोण डोळे बंद केले. आपले आपणच झाकून घेतले. हे सत्य. एकच पहिला लोकांचा अभंग. जय जय राम कृष्ण हरी. एकनाथ महाराज जय जय दिशे भूते जय जय मानसे भगवान सदा को छोड़ा. जय जय मनी पुत्र मांदा इथे पुरुष पापी करणार. यामध्ये जय जय दिशे भूते जय जय मानसे भगवान. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजोळी को तुझे हे. तुमच्या रूपाच्या अभंगामध्ये या दोन शब्दामध्ये महामंत्र याच्या कल्पनेश्वराची ओळखच नाही. आम्ही इथूनच आंधळे घालू. इथूनच वेगळे घालू. तुका म्हणायचं इथे कोणच हाकून ठेवलं. कोणच हाकून ठेवलं. ओळख पहिल्याच क्रमामध्ये ज्या ज्या ठिकाणी मला हे मागले परमेश्वर असा जरी तरी त्यांची भाषाने भरून उरला. पण आमच्यामध्ये नाही का. हे करम बाबाचं म्हणणं आहे. ज्या ज्या ठिकाणी मला माझे हे स्वतः म्हणायचा अनुभव जे जे आले अंगात ते लोक सांगा. कुणाचा काय जे जे ठोका रुक्माई जे तिथे आले. जे जे ठोका रुक्माई हे तुम्हीच प्रश्न. हे जे माणूसच नाही. विठ्ठल नाही. राम नाही. कृष्ण नाही. जे जे ठोका रुक्माई. कुत्र आला मांजर आला पापी आला दंडाला आलाय दंडाखाली काय पुढे झाकून ठेवलं. काय पुराजी बाबा तुला बाबा म्हणून बोलले. तुम्ही हृदय आज एक मी समजून द्यावं लागलं. जे जे ठोका रुक्माई. आम्ही फक्त पंढरीची विठ्ठल नाही यावरच भरोसा ठेवा. आणि आम्ही आंधळे होऊन गेलो. इथं कोणच काही केलं नाही. आध्यात्मिक ज्ञान म्हणजे आत्मज्ञानाचा डोळा उघडल्याशिवाय हा परमेश्वर सत्य काय आहे खरं काय आहे खोटं काय आहे हा कधी समजणार नाही. हे स्वतःचा अनुभव नाही. ज्ञानातून हे मला जे साध्य झालं आत्मज्ञान आहे. आत्मज्ञान झालं की तत्वज्ञान होते. तत्वज्ञान झालं की विश्वाचं ज्ञान होते. विश्वाचं ज्ञान झालं का विज्ञान. त्या भाषाची संस्कृती जी आहे ना
या ध्यानाच्या मधापासून ऋषीमुनीने जे काढलेलं आहे तर विज्ञानापर्यंत ह्या माणसानंच काढलेलं आहे. ईश्वर आहे. ईश्वर आता काही मागू शकणार नाही तुम्हाला. तुम्हाला मला नारळ द्वेष फूल आता परमेश्वरच मागणार नाही. त्याला काय देतात? हे पृथ्वी माता आहे. पहिला तत्व हा पृथ्वी आहे. दुसरे माता पिता आहे. माता पिता गुरु बंधू सोच कल्पा शिवरू पांडुरंग. ईश्वराचा हा पदवी या 5 लोकांना दिले आणि नैसर्गिक ही माता आहे. पृथ्वी, आकाश, अग्नी, वायू, जल याला काय देतात? काय त्यापासून माझे त्याला देखील आपला उपकार त्याच्यात याचा काय शिकतो हे ते 5 तत्वाला ऋषीमुनीने या ध्यानातून वश केले आणि या 5 तत्वालाच परमेश्वराची पदवी दिली. आमच्या काहीतरी वस्तू माणसाने नेहमी काही दिवस केला ते सर्व करे पुरा भारत घुमलो मी हे असं ऐकून घडलं की त्यानं स्वतःने 25 वर्ष भजन केलं आणि भजनातूनच मग होता काही पागल झालो मी हे. मग पुन्हा सिद्ध केले पुरे भारत फिरलो हे कुठेही गेलो असं फिरत फिरत जम्मू काश्मीर हिमालयामध्ये चिंता गेलो. हे मला हे फिरून आले संतांचे शब्द ज्या ज्या ठिकाणी मनदाय माझे त्या त्या ठिकाणी निगर होते. म्हणजे ज्या ठिकाणी खुला मुली जरी असेल आत्माला परमेश्वर म्हणजे जीवाला परमेश्वर म्हणजे दुसऱ्या वस्तूला कुणाही म्हणजे नाही. हे सत्य आपला तो देव आपला तो देव एकच करून घ्यावा त्याने विना तुला म्हणजे आपला आत्मा मी तुला विचार एक सोडणे गोविंद माधव याच नाही. 5 विषय मुलगा लावून आला छे वाचना प्रत्यक्ष हाली दिसते आणि पाठामध्ये हे माऊलीचं आहे. हे हरिपाठ सप्त निराकार नाही जाकार जसुरी चराचर त्याची भले. परमेश्वर निराकार आहे त्याला आकार नाही तर आम्ही किती देव मानले आणि स्वतःचा शब्द समजला का तुकाराम बाबाचा व्याप्त निराकार नाही जाकार जसुरी चराचरची मध्ये म्हणजे आकार नाही निराकार आहे आकार नाही पण जसून चराचर मध्ये जन्माला वेळ लक्षात ठेवा. जीवापासून जीव जसूनही चराचर आणि उत्पत्ती त्याशीच म्हणजे त्यालाच परमेश्वर म्हणा आणि या माणसालाच अधिकार आहे परमेश्वर ओळखायचा बाकी कोणाला नाही. हा माणसालाच अधिकार आहे आणि माणसाचे जे झाले ते कोण आहे काय नसते याचे आता मी स्वतः तुला ज्ञान झालंय मी गुरु केला नाही पण ह्याला गुरु म्हणून प्रत्येक गुरु म्हणून मी तुला करावं लागलो. माझे गुरु म्हणजे याचा मी महाविद्या आहे. आणि पुन्हा आपण पंढरी म्हणतो हा पंढरीचा विठ्ठलाचा मुलगा आहे. ज्ञानेश्वर निवृत्ती गोपालचार मुलं विठ्ठलाचे पण यानं देव कोणत्या दाखवला हरिपाठामध्ये अवघ्याची चराचर ईश्वरती माझे घर दयाचे मते असे केलं की मोहन आपणच त्याला केला. ज्ञानेश्वरी कळाली का ज्ञानेश्वरी अवघ्याची चराचर माझ्या बापाला पार पडायचा मुलगा नाही. काळ हा पंढरी आत्महंत झालं आणि आम्ही चराचराचं बोट केलं ज्ञानेश्वरानं. अरे गुलाजी बाबा काय सांगा मागे आहे असं पुरुष रोखील जे ज्ञान होतंय थोडं तुम्हाला उघड करून द्यावे जुनच आहे. गुलाजी बाबाला तयार केलं नाही हे सनातन मार्ग आहे. तुकाराम बाबा वेली वृक्ष वंशे अमास होईल पुन्हा होईल पण आम्ही काय करावं. पण आता गुलाजी बाबा सांगा तुम्हाला कळालं तुम्ही ध्यानाला बसा. तुका म्हणे एक तिथं करून राहिलं म्हणे वंत कोण कोण घरी न जीव ते भाव आज तुझी. हरे राम हरे कृष्ण हरे गोविंदा. हा अरे मी केले गोविंद तुमचा विचार काय म्हणायला. हरे राम हरे गोविंदा अरे मी केले गोविंद विचार चांगला खाली विचार करावा.
त्या शब्दाच्या विचाराच्या खाली काय निघाला? हा मध्ये मीच राम, हरे राम, हा मध्ये मी, अरे मीच राम, मीच कृष्ण, मीच गोविंद. आता काय संदेशिवा देणं? आधी अनादी, आधी बीज एकले मध्ये आपला, आधी बीज एकले, आधी नाथ गुरु सकळ चिदाचा म्हणजे आधीचा आत्मा. आणि हे पुरुष आणि प्रकृती, आधी माया शक्ती आणि हा जीव, हे दोन शरीराने हा जीव सलत आलेला आहे. जीव आणि शिव, ब्रह्म विष्णू महेश या तीन तत्वाला म्हणलेला. ब्रह्मतत्व तीन गुणांना ब्रह्मविष्णू म्हणलेले आहे. आणि ते आज आपल्यामध्ये असतात. आधी नाथ जे म्हणत होते आपण आजचं नाही, त्यावेळेला तुम्ही ब्रह्मविष्णू झाला म्हणजे ते तुम्ही इथून चालत आला. आधी बीज एकले, इथून एकापासून अनेक चालत चालत आले. तेच म्हणून ते आज आहेत ना. आधी तुला ईश्वर त्याच्यावर चाललेलं. ब्रह्म मेला नाही, विष्णू मेला नाही, तुम्ही आम्ही देखील मिळलो नाही. तेव्हाचेच आलो. आधी नाथ गुरु म्हणजे आधीचा आत्मा. जीवापासून जीव चराचर तयार झाले. चार खाणी, अंड्यापासून दहारापासून एक जाळ जन्मली, अंड्यापासून एक जाळ जन्मली, आणि बीजेपासून एक जाळ जन्मली, आणि बीज म्हणजे गड्ड्यापासून काही जाळ जन्मली. अशा चार खाणी. आता चार खाणीपैकी हा मानव ब्रह्म विष्णूचा अवतार आहे. हे तुम्ही शंकर हा, हे पार्वतीच्या भाची खऱ्याचा फोटो पहा. हा विष्णूचा अवतार आहे. हे लक्षणीय आहे. कोणी मेला नाही, केला नाही. तुका म्हणे कैसे अंतर हे जण गेले ईश्वरीने खऱ्या देवा. हे सत्य काहीच नाही. सगळे काही तेच चालत मध्ये गडबडी झाल्या गोळ्या गरज नाही. पण आज या क्षणाच्या माध्यमातून आपल्या पुढे जसे मारुती जलमला अंगाने तप केले, अंगानेच्या तपासाठी नहाल आले पोटी, तसे खेत ध्यानात तत्वमध्ये ध्यान करून कोण कोण धैर्य दिवस हे भावना यामध्ये रेषा कुंभात, या हरिपाठामध्ये रेषा कुंभात म्हणजे काय? कुंभट मध्ये श्वास नाभीपाशी उभा करा आणि रेचक मध्ये माग सोडा. हरिपाठातच आहे. रेचक मध्ये कुंभट मध्ये नाभीपाशी उभा करा, रेचक मध्ये सोडा. आणि एकनाथ महाराज समाधानावरी हरी झाला. मध्ये श्वास नाभीशी उभा करा आणि त्यानं मला घरी झाला. आता याच मंत्रावर मी तुमच्या पुढे जे मला देऊन बसवले, पण वास्तविक मी देव नाही, पण आत्मा जो आहे त्या लोकांचं वचन आहे, जो लोकांचा मंत्र आहे, हे सत्य. आणि तुम्ही करून पहा. तुम्हाला अधिकार आहे. त्याला ऐशिरी ना पुरुषात ना पाप सक्का मालिक एक म्हणजे आत्मा आणि एक भावगीत आहे. सर्वांना ऐकले. विठ्ठलाचा वेळा कुठला, विठ्ठासारखा वर्षी देशी मातीला आकार, विठ्ठलाचा वेळा कुठला. तूच घडवीशी, तूच गुरुवारीशी आणि तूच थोडीशी विठ्ठला मध्ये या जीवापासून जीव तयार व्हायला लागले. ते समारा लागला आणि कोण म्हणजे मरून चालला. विडाला म्हणजे त्या कुंभाराला आणि स्त्रियाने पुढे जे विठ्ठल रुक्माई होते. तुम्ही आता हे गाडी पहा. तेच घडवा लागला कोण? जीव. जीवापासून जीव तयार व्हायला लाखो मडके प्राणी तयार व्हायला लागले. कोट्यावधी क्षणात जन्माले आणि कोट्यावधी मडके चालले. तो वेळा कुंभार मध्ये आत्मा सांगा. वेळा कुंभार मध्ये आत्मा आणि जीवशिवाची घालण्यासाठी परमात्मा पाहदुरीची ज्ञान करावं. जेव्हा नाभिषय आहे आणि शिव येत आहे. हे भीमा आणि चंद्रभागा तुझ्या शरणाची गंगा. गावावरचा एक लाभ मुलं खाली शरणावरचं मुलं त्या मुलाला एक निर्गुण परत एक निर्गुण पुढी समाजा होतो पाहिजे. आनंदाच्या डोळी अनंत तरंग हे तुकाराम बाबाने म्हणलं. हे तुका म्हणे एक कोणी राहिलो निवंत म्हणे कुणालाही पाच म्हणे न लागे पाहायचं. जावे व नामतारा सुटे तो घराला राहिलं येतो नाही भेटले.
आणि तोच बोलावा. रामाला समाधी लागली. योग्य वशिष्ठानं बोध केला. ज्यावेळेला विश्वामित्र यज्ञाला मिळाला राम लक्ष्मणाला, त्या वशिष्ठांना बोध केला रामाला. तर त्यावेळेला मला आम्ही गुरु केल्याची जाणार नाही, रामाची गोष्ट सांगतो. रामी जे वाचवले तर 3 महिने तिथे क्षेत्र करून आला आणि घरामध्ये गप्पटला राहा. ते बेट देईल की ईश्वर आहे का? मग तितक्यामध्ये हे बोलावणारे विश्वामित्र यज्ञासाठी मानव दानवाचे राज्य राहू द्यायचा साधनाला काही गरज नाही. नेम सांगतो मी. मग त्याचा वशिष्ठ आला की बाबाने राम हे कधी कुठे फिरून आला ते सर्व घरामध्ये गप बसला आणि याचे काय विचारणा बोलणं चालणं काय नाही, तुम्ही याची समजूत सांगा. आणि विश्वामित्र आले. त्यानं सांगलं की मी गुरु केल्याची मी जाणार नाही. म्हणजे चमत्कार येते. अरे तो 14 वर्षाचा मुलगा आहे आणि ह्या काय गोष्टी करतो येण्यासारखा नाही बाबा. ते म्हणजे असं नाही, मी यज्ञाला जाईन म्हणून. म्हणजे याचा अर्थ काय म्हणतात गुरु परंपरा ते गावल्या तयार करण्याचा कसं सांगायचं आपल्याला. आणि मला अंतिम सुख कुठं आहे. त्यावेळेला वशिष्ठानं सांगलं, हे दशरथा तुझ्या पुढे हा सामान्य मूर्ती नाही, हे महान मूर्ती आहे अंतिम सुख मध्ये. त्यावेळेला वशिष्ठानं ते रामानं हे दिव्य दृष्टी खोलली आणि आत्ममग्नामध्ये अर्धा तास समावेश बसला. योग वशिष्ठाचा अध्याय वाचून पहिला राम विश्वामित्राने याला ते अध्याय वाचून पहा, हेच मार्ग आहे. ते कुलाजी बाबा काय घेऊन बसले, शंकराला हेच केलं. ब्रह्मा विष्णू मध्ये हे तिन्ही जीव आपल्या देहामध्ये होतं. ध्यानाला बसले ब्रह्मा विष्णू वर्ष बसणारा मन आत्मा, विष्णू मध्ये आत्मा, राग मध्ये शंकर आणि ब्रह्म उत्पत्ती करते. म्हणजे हे लेकर व्हायला रंगून नसतात, हे लेकर व्हायले तिन्ही देव तुमच्यामध्ये. आणि हे कुठं जायची गरज नाही. आणि ब्रह्मविष्णू जरी असले पहिले नावाचे त्याने देखील हे ब्रह्मविष्णू वश केले आणि हे आपल्याला साध्य होत आहे. आता सांगले ब्रह्मविष्णू समजा की लेकर केल्या मावलीने. मग आमचे देव या योगामध्ये किती ताकद आहे तुम्ही हे घ्या, ते जाऊ द्या. अनुसया माता ऋषीची पत्नी आणि तुमचे ब्रह्मविष्णू देव एका बाईनं ऋषीच्या पत्नीनं लेकरं केली. मग ही देवाहून मोठी ही नाही काही. आणि हिच्या पोटी धरमले नाही का सगळे, आणि नेहमी ह्याच्या पोटी धर्म होते. आणि ह्या साध्या पोटी लिंबाचे लहरे घेऊन देवीला हरत ती देवाची माय, ते ऋषीमुनीची माय तुमच्या पोटी जन्मलो. धर्माचे जे मुळे पाहावे सोडून दुखाचे कारण जन्म मी कुठं होतो, कशाला आलो, करायचं काय मला करून आलं. हे आत्मज्ञान, हे झालेल्या आत्मज्ञान खरं काही माणसाला घडते. कोणी आत्मा नाही, कोणी करता नाही, आधी अनादी आत्मा नाही. थोडस म्हणजे कथा आहे, मागचा कथा आहे, त्या लोकांना समजत नाही. बाबा कसा बोलते, आधीचा कसा आहे, मेला आजा मेला मी म्हणणार, आधीचा कसा कोण मेला हे खरंच नाही. शरीर मेले, आत्मा मेला नाही. थोडसा मागं सांगतो. आपल्या आधीचे माता पिता आणि त्याच्या आधीचे दादा भाऊ आणि त्यातून आजापासून पिताजी झाला, पिताजीपासून आपण झालो आणि आपल्यापासून हे चालला. आपली खानदान हे आपल्याला मला नाही. जसे कपडा उतरतो आपण, ते कपडा उतरला तुम्हाला मारा मला असे गेले कुणासाठी काय झालं एकासाठी. आणि अशा काना हे आपला स्वतः आत्माला केला. माझे मरण म्हणून गेले, माझे बी आज मरण म्हणून गेले, असे गेले कुणासाठी काय लोक एकासाठी. हे आज मला कोण आलं, आत्मज्ञान झालं त्याला भान नाही. आणि जे मला घडलं हे ज्ञानातूनच घडलेलं आहे. अनुसयानं एक दारूचं शेत राहिलं जात त्याचा अनुसय मात्र बरमाईचं छळ करायला गेले. त्यामुळा घोंगला म्हणून अन्न माग अन्न वाचीला मी जेवतो नाही तर जेवत नाही. आमच्या ऋषीला चांगलं झोपलंय का चांगलं शिरेल आहे
एक झोपला त्यामध्ये आंधळे उठी तिकडे बसून होता. असे म्हणले केलं, लागून घरात गेले आणि म्हणे आता संकट आला आहे देवाचे असे म्हणायला लागले. त्याला काय म्हणला, तू काय म्हणला बसू मला आले, तुम्ही आता चांगलं लक्ष करा, मी कॅशीच पाहिजे जायचे महिना गेले त्याचे बसून मध्ये आरंगी झाला. मी गेले अनुसार तिथून म्हणे की अशा संकट आलं ना तू जाय म्हणे त्याला बसव म्हणे. मग वाहनात त्याला ढोबळे होतं म्हणले बरं म्हणे गेले असे बसवले मध्ये गेले आणि त्यांना मधातूनच एक पाणी घालून दिल्यासारखं दिलं आणि तिथूनच असा हत्या घरातून कसे त्याच्या प्रत्येकाच्या हे दिसत नाही. आद्य मार्ग तुम्हाला खरं सांगतो, हे ध्यान मार्गातून शक्ती लागायला लागली. तुकाराम बाबा म्हणा, तुलाजी बाबा तुझ्या असे पाहून करतात, तुझा पाहता विठ्ठला हे भान हरप मला. हे तुलाजी बाबा कसे गेले की माणसं काहून डरतात. तुकाराम बाबा काय म्हणणार, तुझा पाहता विठ्ठला हे भान हरप मला. आपण असारखे खरी तात्काळ नाही कळायला लागे. तुलाजी बाबा काय घेऊन मध्ये तुकाराम बाबाचे करतात, आपण असारखे खरी तात्काळ नाही कळत तयार आले. गोपी समराया गेल्या ते नुरुषा झाल्या. हे तुलाजी बाबा कसे घेतला असं पाहून होते. अरे देव कोणाला मानवायचं, तुम्ही मला देव केले तर मला मी तुम्ही देवाच्या प्रमाण तुम्ही परमेश्वराचा कोणता हे सत्य हीच अनुसार हीच उत्पत्ती हीच जायची. याचा प्रकार ईश्वर नाही. कोणत्या ग्रंथ पाहा मध्ये घपले केले, खऱ्या गोष्टीवर समजायची लपट टाकून दिलं आणि पोट भरायसाठी पोटासाठी केले नंतर तिथे नाही पांडुरंग मला महाराज हे तरी गडबडी झाल्या काही धर्माच्या पुष्कळ थोडं थोडं वाचलं. तुम्ही मी वाचलंय आता, पण आपल्याला गरज नाही आता कोणत्याही गोष्टी करू नका. ध्यान करा या ठिकाणी. आणि हे काय नाडी शुद्ध आता मेले एवढं दर्शन आहे त्याच्यामध्ये पहा त्या क्रिया जर व्हायला त्या क्रिया होऊया. पण आता या बाया काही काय करायला असे करायलेत ना. काही लोकांना काय वाटायला की धनामध्ये भाषणी परवाना या प्रकारच्या राहील. तुम्ही पाहता गेले एवढं दर्शन वाचून पहा भाषणी परवाना. आणि हे जर झालं सुरू टीव्ही त्याला छोटूला प्रकारचे घाण असत जोडाले गड्डे हलम व्हायले. हे ऋषीमुनीची दवा आहे. स्वतः अनुभव घेतले जे आले ते समजले योगातून योग्याच्या गोष्टी सांगतोय. हे मी तयार केलेलं नाही पण अनुभव आले. हे क्रिया हे असं होतंय. हे कमरामध्ये जर काही असेल नाडीचा गुताव तर नाडी शुद्ध होतात. आणि तुकाराम बाबा अनेक म्हणला या गोष्टीला मान घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. तुकाराम बाबा ते कोणता म्हटलं मान घेता वाया गेला तुम्ही ते काय देखील सांगतात आणि हसतात. तुम्ही तो म्हणता बाबा तुम्ही गेले का असं पाहून तुझा पाहता विठ्ठला दे हरपला मस्त आणि तुलाजी बाबांची भावना सुरू आता त्याला समजलं. आता तरी समजून घ्या का म्हणे कैसे असं हे जण गेले तुम्ही करायला हे खरी भारताची संस्कृती भेटलेली आहे आणि हे झेंडा आहे तुम्ही जाऊन पाहा. आपणासारखे हे झेंडात खाली राहणार नाही. लक्षात ठेवा तुम्ही कोणत्याही संकटाला घरी बसून पहा तुम्ही आणि तुमच्या आत्माचं ध्यान करायचं. बाबांना सांगला आत्मा विना आपल्याला कुटुंब अपरा पद्धती मतमावळे खरी विनाची भजनच होत नाही. अंकच कीर्तनच होत नाही. तुकाराम बाबांनी कोणताही नाव वाजवला पंचतत्वाचाही ना गुरु विनय वाजविना चार तुमच्या चार मनी सोहून ते धोनी निर्गुप्तार लावलेला माया फेर मिळवलेला तुकामणी ऐकवाविला गुरु विनय वाजविला. पंचतत्वाचाही ना बरा पछती चार मणी हे चार कुट्या क्षणमुखी मुद्रा लावले पण हत्ययोग हे मला सहज योग आहे. हत्ययोग हे क्षणमुखी मुद्रा म्हणता त्या चार कुट्या म्हणजे हत्ययोग हे दाब हत्ययोग केला हे सहज योग आहे. चार कुट्या चार मनी सोहम शब्द होते धोनी
निर्गुण बाबरेला मायापूर मिळवलेला हे करा पसरते मधमा वैखरी चार मने पाचवी निरंजन अलग निरंजन शिवशक्ती है शिवशक्ती तर याला आकाश शंकर आकाशात म्हणतात याला आकाश म्हणतात कोणी महाद्वार म्हणलं कोणी दर्शनवार म्हणलं कोणी किरविनी संगम म्हणलं त्याला अनेक नावं दिली याच देही याच डोळा काय पाप पुण्याचा सोहळा तुम्हाला हात असेल याच देही याच डोळा तेरा कोटी पाप करायचा भजन कर एक घरी मधी ध्यान भजे भजे गुरु के नाम सदा भाई भजे भजे गुरु के नाम सदा तेरा काम बनेगा सीधा संताचा मामाचा खंड आहे मी गुरु केले नाही पण त्याला संताला गुरु म्हणायला लागलो मी जे आले अंगा येथे लोक असला काहीच नाही देव म्हणत बसू नका माझ्या फोटो आहे माझ्या मंदिरामध्ये चित्रतीचा तिथं काय आहे आपले लोक सगळे दैव दैव मंडळात बसायला लागलो अरे दैव दैव मंडळी कादळशी गाडीने फिरा बोले किती लोक आपल्या अनाडीमध्ये एकाच नाही तुम्हाला आम्ही राजानं म्हणलं दैव लेखा नाही दैवच म्हणजे नातोही दैवच म्हणत बसला त्यानं काय म्हणलं दैव दैव म्हणूनही कादळशी गाडीने फुला फुले त्याला आपला सत्यानाश झाला दैव म्हणता ईश्वर असा कसं पक्षाला शिक्षा देत नाही त्या माणसाला काऊन शिक्षा देते देऊ कोणा दुसऱ्याला नाही कोणाही ग्रंथात नाही माणसाला जो शिक्षा करून देते तर मला शिक्षा तुमचा कर्म त्याचे पाप त्याचेच मायबाप लक्षात ठेवा देव तुम्हाला पाप करायला होत नाही आणि तुम्हाला भोगत नाही तो वेगळा आहे त्याचा कान आणून सोडायचं तुम्हाला शीत आणि घात कशामध्ये बस एवढंच काय कर्म आणू संसार आला संसारातून जवानी आली आणि म्हातारपण आलं पण नेमकं ह्या माणसाला हीच आणि घात हे माझा अनुभव सत्य आणि असत्य हीच आणि घात एवढंच काय आणि संताकडे जाऊन एवढंच आपल्याला शिकायचे बाकी काहीच नाही देव असा नाही हे दान करते धर्म करते देवाचं नाव घेते आणि याला देव शिक्षा देते म्हणजे भूल आहे हे आपल्या हाताने कर्म आहे त्यांचं दारू पितो झगडा करतो आणि उद्या पंचायत बसते आणि आपण सर्व काही भोगतो आणि ते इकडं तिकडं झाड भरून आणि घरी बसतो एक नासारखा गोष्ट आहे पहिला दारू पिणारा मला होता काय भले म्हणतात आणि पियाचं घरात झोप आहे रस्त्याला काला निघाला तो काला येणार नाही म्हणते माझा येवा का आणि गावात राहिला दारू पिला तिथं तोंडानं दारू पिला तोंडानं शिवा दिला मार खाला दंड भोगला सकाळी हात ठेवायचा लक्षात ठेवा तुम्ही करून मुलं हे माझे दैवजवळ म्हणत बसू नका की स्थळ आपल्या हातामध्ये ज्याच्या त्याच्या हाती आहे कसं याचे माप जैसे करावे कर्म तैसे फळ देतो ईश्वर हे माझा विश्वास आहे आपल्या काय दैव दिसून असं दैव तर या मानव जन्मामध्ये जरी पाप असेल तरी माणसाला स्वतःच्या संगतीमुळे नामामुळे साखत आहे हे वारापुरी आहे हे मी आमच्या मासाशी दारूशी खायचंच नाही आणि पाप तर मला माहीतच नाही सत्य सांगतो तुम्ही वारापुऱ्याचं वचन करता आपल्या तिकडे सर्वांना माहीत आहे ते माशांच्या करायचे जागे किती राहतात नाव होतं त्या दोघीचं नाव राहतं पण नामा साखत आहे आणि आपल्या भारताची समी विठ्ठला सावळीचा हे महाराष्ट्रातून मला बी अभिमान आहे पण बोलतो मी की देव आता तुम्हाला मुख्या जनावराला करते शहाच्या घरी नाही श्रावण गेली त्याची चिंता करी नाही तुम्हाला भोगवू द्या एवढं करावं अन्नदान करावं लागले त्या डोळ्याला शिक्षा देत नाही हे माझं चुकीचं आहे हे लक्षात ठेवा तर काय आपल्या हातामध्ये मी काल कसा होतो तुकाराम बाबा देखील मला तिकडे असेल नाही करू पण गेले दैशामध्ये गेले नारायण हे सर्वांना माहीत आहे की वावराचं वाळू करून देत राहते हिरवेपणी आणि तेच वाळू तिकडे श्वास होते आणि माणूस ते अरे तुझं वाळू होते
तसं या माणसाला तसा हा बी करूनच बी होते. लक्षात ठेवा, हे करू वाईट आहे. माझ्यासारखा मला फार पुढे नव्हतं, पण आज तुम्हाला मला म्हणा तुमच्या पुढे तुम्ही जाणार लागले. मला हे सर्वांना करता येते, थोडं होते, संतांची संगत खाली जाणार नाही हे माझा विश्वास नाही. गुरु म्हणजे काय? आत्मा. हे ज्ञानेश्वर आहे, हे ज्ञानेश्वर ज्ञानाचा शोध आहे. ज्ञानेश्वराने आपला आत्माच वश केला आणि निर्जीव भीत चालवली आणि शेती लावायची से तया पण कुठे मला म्हणता सांगता येते की ज्ञानेश्वराने आमच्या निर्जीव चालवली, रेड्यामुळे वेद बोलवले आणि फुलाजी बाबाला शेती पर्सन आहे आणि हे कशाला गायला लागले, याचं कशा नाव घ्यायला लागले. आमचा पार्वती आकाशात जातं, फुलाजी बाबा याचं म्हणलं तुम्ही काय करता, माझी नाही आणि शिदी बदल मिळत आहे. एकही शिदी तेव्हा लग्न झाल्याच्यापासून आपण या शिदीचं लग्न लावून घेतले, कोणी चुकला नाही. मी देखील स्वतःचा विचार केला की एकही शिदी हे पत्नीपासून शिदी लागली. आपल्याला पहिले मोकळे होतो, हे लग्न केले की तिथून आपल्याला याची काळजी लागली आणि तिला आपली काळजी लागली. ते लग्नामध्ये शिदी बांधून घेतली. मग आणा जे लागला तिथून लागला आणा ते करत करत मला बुडून घेतलं. आज शिदी हे प्रत्येकामध्ये मोह माया गर्व अभिमान कपट कल्पना वासना मोह लोक हे जोपर्यंत ते नाहीशे होणार नाही तोपर्यंत आता मी देखील तुम्हाला सांगतो नाही. मी देखील आज शिदीच्या मनामध्ये मायामध्ये तर नाही. ही डिग्री मुक्ताजी बाबा पुर्णिक बाबा ते गेले शिदीच्या वाहीत, मी देखील अजून नाही. मला हे मोठेपणा आहे, कपडा आहे. मला देवाची पदवी द्यायला लागली, माझ्या पाया पडून घ्यायला लागलो. हे धर्म नाही. ज्याच्या अंगी मोठेपणा ते त्याच्या कठीण नाही. सममध्ये काय नर्तकी केवळ रजत सबळ माया झालं. तम राग मोठेपणा गर्व हे यामुळे सगळेच आपल्या शिदीमध्ये लक्षण गेलो. असं म्हणू नका, शिदी अष्टशिदी आणि हे आता तुकारामनं काही खरंच सांगलं. मी आखरी सांगतो तुम्हाला की माझी परिस्थिती कशी झाली. मी शिदीतून मोकळा कसा झालो हे मला कळालं नाही. 12 वर्ष मला विष झालं, लोकांना सोडून दिलं आणि खरं जंगलातच राहिलो. तेव्हापासून घरामध्ये मसालेला मी धांपर घेतलं नाही. 50 वर्ष झालं का माझ्या लेकराला चिड्डी घेतली नाही. आता ग्रंथामध्ये आहे ते म्हणून मी हे न करत हे कुणालाही करावं नाही. निर्णय झाली कुठली झाली, मला जे काही लोक म्हणले तर म्हणले म्हणू द्या, पण हे मी केलं नाही, करता येत नाही. ते खास परमेश्वरानं ते काहीतरी जगासाठी मला वाटायला लावलं नाही, मला पोट भरायसाठी नाही. लक्षात ठेवा, हे पोट सर्वाला आहे तसे म्हणते, पण या ज्ञानाचं पाहतो त्या मामुली माणूस असण्याला शिक्षण नाही, गुरु नाही. म्हणजे तुम्ही एकच घ्या की या ध्यानातून बाबाला एवढे कसं ज्ञान झालं आणि हे आमचा देखताना माणूस सांगायला हे कसं ज्ञान झालं ते नक्की जन्मात त्यामुळं पाहताही सोडून हे माणूस लहानच विश्वासा खंबा आहे. ते शंकर आहे, पार्वती आहे. तुम्ही तुकाराम म्हणाले म्हणाले, ज्ञानेश्वर माऊलीला तुम्ही म्हणाले, हेच अवतार आहे, काहीच कमी नाही. जे या लोकांना आवडी होतात तुम्हाला आवड येतं तेच आत्मा आहे. तुमचा आत्मा दोष कोण मिळत तितका ज्ञान होते माणसाला. आकाशामध्ये जे आहे ते यामध्ये आहे, या आकाशात आहे. हे तीन भाग आहे. हे पृथ्वी आकाश मध्ये पोचली, हे पृथ्वी नाभी आहे. जे पृथ्वीचं आहे या नाभीच आहे. ह्या पोकळीमध्ये इतक्यामध्ये आहे ते आयुष्यामध्ये आहे. ते 5 तत्वाचे केंद्र आहे आणि आकाशामध्ये जे आहे सांगा तुकाराम म्हणाला तिला इतके बिंदुरे यामध्ये विश्वांबर कोंबले हरिहराचा मूर्ती बिंदू ज्यांनी येत हे शुद्ध लोक सर हा तुमच्या मोबाईल आहे.
आज कोण आहे तुमच्याविषयी अमेरिकेला लावा म्हणून? मग तुम्हाला कळते की आमचं नुकसान केवढं लहान आहात तुम्ही. अरे आता तरी लहान म्हणू नका. आता तरी आम्ही लहान आहोत बाबा, तुमच्याहून लहान आहोत, रामाहून लहान आहोत. आता तरी म्हणू नका तुमचं लोकशाही केवढं आहे. तुकाराम बाबाचा फरमान आहे, जिरायचे बिंडुले ठामले ईश्वरांवर कोंडले हरिहराच्या पुरते बिंडुल्यात येती करते. आज तुमच्या साधन नाही. कंसाला भारतामध्ये त्याला इंद्राला विमान होतं, रावणाला पुष्प विमान होतं. त्या काळाला आकाशवाणी झाली होती कंसाला की 18 तुझा वैरी होणार आहे. ती आकाशवाणी तुमच्या खिशामध्ये आली. घरी राहणार ना. आता तरी विचार कर, काय कंसाचं गावना गात बसले तुम्ही. मारुती आकाशात जात होता. हे वायुशी वायू जर प्रसन्न झाला तुम्ही आकाशात जाऊ शकता. याची गरज नाही. खूप प्रसंगानुसार जरा तुम्ही वाचता आणि दुसऱ्याला वाचाय. तुकाराम बाबांनी शब्द बोललेला आहे, आपण करून तुला चालावे, आपण कधी नवर नव्हे, जे मागलं ते होते. हे सत्य तीच रुक्मिणी, तीच पार्वती, तेच विठ्ठल. पुन्हा दुसरे वेगळे कोणीही नाही. सप्त समजलं. 7 आसमान पे खुदा है, 7 समुद्राच्या पलकरी ईश्वर है, पुणे मध्ये 7 बुद्धाच्या पलकरी ठेवलं आहे. पांडुरंग आहे ते पहा, ते एक आहे, हे एक झालं, हे 2, हे 7, हे 3, हे 4, हे 5, हे 6 आणि 7व्या आसमानामध्ये इथे शंकर आहे आणि 10वे डोळ्याला आहे. 7 आसमान आणि हे 7 जर साधे झाले तुम्हाला कोणता प्रसंगाला तुम्ही मार्ग ते काम करू शकता. आणि आम्ही फिर जाणा जाता जनाच्या गवळ्या बोलल्या, ते मला मार्ग मिळाला. तुम्हाला भेटल, चालेल, होईल न होईल हे सांगू शकत नाही. पण शांती, दया, क्षमा, शांती तिथे भगवानाची वस्ती, बाकी कुठेही नाही. आपल्याला साधी करता येते. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय हे कोणी अज्ञान चक्र म्हणलं कोणी. हे जर 5 इंद्रिय आपल्या कामामध्ये आले, 5 इंद्रिय दया, क्षमा, शांती, आनंद आणि 5वा स्मरण. हे बाहेर भक्ती म्हणजे कर्मकांड, तुला 5 तीर्थव्रत हे का याला बाहेर भक्ती म्हणणे. अंतर्मुख मध्ये हे ह्या 5 तत्वाचं ज्ञान होते आपल्याला ध्यानातून. आणि तिथे काही पुस्तक आहेत माझ्यापाशी, ते पुस्तक वाचून पाहत नाही. थोडा अनुभवायला राहणार नाही. त्याही करायला काय सरे एक तुकाराम बाबा जगाच्या सर्व होत नाही, पण सुख मिळते ही सत्य. आता हे जे मी काय द्यालो लोकांना तुम्हाला समजून आलं की हे काहीतरी आमच्यापासून बाबा वेगळा नाही, सगळे एकच नव्हे. मला अनुभव आला, जे माझ्यामध्ये जे काय अवगुण होते ते स्वभावामध्ये होतं आणि ते बाजूला होता त्या घटनांना ऑटोमॅटिक ज्ञान होते. आणि आत्मा अमर असल्यामुळं मी स्वप्नावर विचार केला की स्वप्न मी झोपून राहतो, दोस्ताच्या घरी जाणं, घर जाणं, आणि मला येऊन मारणं, रक्त दिसणं, बैल चोरी जाणं, बाजूवर बसून राहतो. काय असं नाही. 12 वर्ष मी जंगलात राहून या स्वप्नावर विचार केला. आणि आता काय झालं, हे आत्मा आधी अनादी मला करावं. म्हणजे आता मला याचा स्वप्नाला पकाला कोणी लक्षात ठेवा, हे आजचे स्वप्न नाही. ह्या जीवाला कोणी पाण्यात पडला असेल, म्हणजे आद्या पंजाच्या काळात काहीच नाही. कोणी पाण्यात पडला असेल, सरळ बसून पेला असेल, वाघाला असेल, त्यावेळेला डोंगर होता, त्यावेळेला ते या मानव जन्मामध्ये आज स्वप्न मागला हर पुढी नाही शिव झाली या दर्शन एके रुकुणाचे अत्याप आत्माचे जुने आत्माचं ध्यानातून त्या समाधीतून माणसाला प्राप्त होते.
तुम्ही जे मला गाया लागले, मला सांगणं काम हे सनातन ऋषीमुनीनं काम केले. आपली इच्छा पूर्ण होते. ते पाच हातामध्ये आले, आपल्या विचाराला राबवत आहे. रावणानं पाच हे सगळे काही म्हणतात की पाच हातात चालते, कारण असा करत आहे म्हणून वाड्यामध्ये वाऱ्याला उठून द्यायला वाहतूक याची कसा घेऊन जायचं. पाण्याला आज्ञा केली की सडा टाकायला पाणी घेऊन आपला कोटील गोष्टी ऐकल्या रावणाच्या. आणि एक राग जात होता रावण, आपल्या घरामध्ये दिवे पेटीत होता. पहिले ऋषीमुनी असे हाताना यज्ञ पेटत होते. हीच गती. तरी आपल्या भारताला काही बाहेरून लोक आले, काही झगडे झाले आणि याच्यामध्ये आपण सत्य आपल्या भारताची संस्कृती विसरली. पण ते तुझ्यातली आले. हा माझं काहीच नाही आहे. पण हे मला काहीतरी पूर्वीच पुणे म्हणा की काही म्हणा, पुणे म्हणजे एवढं भ्रष्ट ते काही म्हणा, पण हे सर्वांसाठी पूर्ण ज्ञान होते. आता हे लेकरं आहे, ती 40 वर्ष या लेकराला तुम्ही जंगलामध्ये बसवा झाडाला आणि याला झाड लावा. नाही जर तुमचं शिक्षण करा तर पुस्तकाचं काम करणं त्यांचं काम मारुतीचं काम करू शकते. हे सत्य गरजदार माझ्यापेक्षा हे आता पाहून मी गरज पाहिले की माझं खरं आहे का. म्हणजे लोकांची फसवणूक होऊ नये. लोक बाबा म्हणा लागले, पाया पडा लागले, तर माझ्या रोज जर समजा की फसून जाईल, आज मार्गाने जाईल. ते परमेश्वराला मागलो मी संताला की देवा मला अशी वासना नको देऊ, मला मार्ग दाखवतो, चांगला दाखव असा की जशी तुमची भावना असेल तशी भावना आपल्याला बनवता येते. त्या लोकांना मार्गदर्शन केले. माणसं घेतलेले गर्भवास होते. ज्ञानेश्वर गर्भवास झाला, निवृत्ती गर्भवास, राम गर्भवास, कृष्ण गर्भवास, मी गर्भवास, तुम्ही गर्भवास. पण हे आजवर कोण आपल्याला हे मार्गदर्शन दिलं नाही. पण आता लक्षात करा, मी जास्त बोलत नाही. नमस्कार.